अचानक आलेल्या मान्सूनपूर्व वादळाने उडवली धांदल, झाडे उन्मळून पडली, भक्त निवासाचे पत्रे उडाले। संगमनेर तालुक्याच्या पूर्व भागात मान्सूनपूर्व पावसाने आणि वादळी वाऱ्याने चांगलीच धांदल उडवून दिली। दुपारनंतर अचानक वातावरणात मोठा बदल होत सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि वादळ वारं सुरू झालं। वादळाची तीव्रता इतकी प्रचंड होती की अनेक ठिकाणी रस्त्यालगत तसेच शेतीच्या बांधावरील मोठमोठी झाडे उन्मळून पडली। विशेषतः जाखुरी कोळवाडे रस्त्यालगत असलेल्या झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने काही काळ वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली होती। रस्त्यावर झाडे आडवी पडल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। नागरिकांनी व वाहन चालकांनी मोठ्या अडचणींचा सामना केला। फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। केळी, आंबा, डाळिंब, टोमॅटो यासह इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। दरम्यान आंभोरे येथील श्री दत्त पावन आश्रमालाही वादळाचा मोठा फटका बसला। आश्रमातील भक्त निवासावरील पत्र्याचे छत जोरदार वाऱ्यामुळे उडून गेले। वाऱ्याचा वेग प्रचंड असल्यामुळे काही पत्रे लांब अंतरावर जाऊन पडल्याचे सांगण्यात आले। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आश्रमात आलेल्या भाविकांची मोठी गैरसोय झाली आहे। वादळामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठाही खंडित झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। प्रशासनाकडून पडलेली झाडे हटवण्याचे व परिस्थिती सुरळीत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती मिळत आहे। आज या ठिकाणी आंबोरे कोळवाडे हा रस्ता अचानक आलेल्या सुसाट वाऱ्यामुळं शेतीचं आणि बाकीच्या झाडांचं खूप नुकसान झालेलं आहे आणि यामध्ये झाडं पडल्यामुळे रस्ता पण बंद झालेला आहे। आणि रस्त्यावरती असलेले ज्या वाढलेल्या झाडांच्या फांद्या आहेत तर त्या सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या छाटून यामुळे रस्ता बंद होणार नाही आणि कुठल्याही प्रकारचे नुकसान होणार नाही। त्यामुळे माझी सार्वजनिक बांधकाम विभाग यांना विनंती आहे की या वाढलेल्या ज्या फांद्या आहेत त्या लवकरात लवकर छाटून त्याच्यावरती उपाययोजना करावी। महासत्ता न्यूज, संगमनेर।